नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं थंबनेल बघू तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. पण त्याआधी काही तुम्हाला बेसिक गोष्ट सांगते. बेसिक म्हणजे की आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय. व्हॉट्सअपला तुम्हाला नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवले. तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल तर, कारण व्हॉट्सअप ग्रुपचे हे बेनिफिट आहेत की तुम्हाला फ्रीमध्ये तिथे जे काही आपले लाईव्ह क्लास असतो आठवड्यातून एक दिवस, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये जे काही मार्गदर्शन असतं, तुमच्या जे अडचणी आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सोबतच आपला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केला जाईल, ज्यामध्ये तुमच्या काही जे अडचणी असतील ते आपण व्हॉट्सअप ग्रुपला आपण मेसेजद्वारा सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि सोबतच इन्स्टा पेजला पण फॉलो करा. इन्स्टाला पण आपण डेली अपडेट्स देत राहतो. तर मग कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता मी पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन केले. जर जे कोणी एडिटिंग क्षेत्रामध्ये नवीन असाल तर आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास आपल्या युट्यूब चॅनल अवेलेबल आहे, जो की अगदी आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केले आपल्या युट्यूब चॅनलला. पूर्ण प्लेलिस्ट आहे फ्री ग्राफिक डिझाईन शिका म्हणून. तर नक्कीच ते व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ज्यांना पिक्सेल लॅब पूर्ण शिकायचं असेल आणि हे प्रो पिक्सेल लॅब आहे, तर याचा पण पूर्ण मास्टर क्लास आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केला आहे, जो की 45 मिनिटाचा आहे. तिथून तुम्ही फ्रीमध्ये हे पिक्सेल लॅब यूज करू शकता आणि ते शिकू पण शकता. आणि आपण स्टार्टिंगला बघू शकता एक बॅकग्राऊंड घेतलंय, त्याची आपण साईज घेतली. इथून बघू शकता म्हणजे काय 3x2 ही साईज घेतली आपण. इंस्टाग्रामला ही साईज तुम्ही पोस्ट करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड ऍड केलं. अशा प्रकारे हे आपण पिक्सल आर्टमधून ब्लर केलंय थोडं, ते ब्लर करून घ्यायचं बॅकग्राऊंड. त्यानंतर आपण काही एक ट्रॅक्टरची PNG ऍड केली. ओके, PNG ही शॅडोची घेतली आपण, ऑलरेडी गुगलवरून डायरेक्टली PNG घेतली आहे. तुम्ही फोनमध्ये एडिटिंग करत असाल तर शक्यतो तुम्ही जे काही शॅडोचे PNG असतील, म्हणजे जी काही शॅडो असतील खालच्या साईडला, तसं घ्या. कारण की आपल्या मोबाईलमध्ये थोडं शॅडो क्रिएट करणं डिफिकल्ट असतं. त्यामुळे शक्यतो गुगलवरूनच तुम्ही शॅडो जे असतात क्रिएट केले ऑलरेडी, तिथून तुम्ही ते PNG घेऊ शकता. त्यानंतर आपण पेपर कट इफेक्ट घेतले. पेपर कट इफेक्ट म्हणजे नेमकं काय हे बघू शकता. अशा प्रकारे पेपर कट इफेक्ट तुम्हाला पिंटरेस्टला भेटून जातील. पिंटरेस्टला तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता किंवा गुगलला पण भेटून जातील. ओके, अशा टाईपमध्ये आपण एक पेपर कट इफेक्ट ऍड केलाय. आता सर्वात वरती आपण एक नाव ऍड केले, जसं बघू शकता तुम्ही इथे. आपण एक नाव ऍड केले, शेतकऱ्याचा सोबती आमचा ट्रॅक्टर. ओके, हे काय तर जे काही शेतकरी आहेत त्यांचा सोबती म्हणजे आमचा ट्रॅक्टर. आपल्या उदाहरणार्थ आता आपण जे बॅनर करणार आहोत ते आहे की आपण आपल्याकडे सर्व शेती कामं करून मिळतील, नाही का. तर त्यामुळे आपण हे बॅनर करत आहे. तर त्या रिलेटेड आपण काहीतरी एक वाक्य टाकू शकता, ज्यामुळे बॅनर आणखी अट्रॅक्टिव्ह वाटेल. ओके, त्यानंतर एवढं झाल्यानंतर आपण त्याच्या खाली एक आणखी हे ऍड केलंय, लाईन्स की आमच्याकडे शेतीची सर्व कामं करून मिळतील. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या सुविधा आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस आहेत का, आपण काय काय कामं करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍड केल्या. नांगरणी, रोटावेटर, पेरणी, ह्या सर्व गोष्टी आपण ऍड केल्या इथं. ओके, त्यानंतर आपण याच्या समोर एक शेप ऍड केलाय. शेप म्हणजे काय थोडक्यात की आपण एक सर्कलची PNG ऍड केली. जसं की तुम्ही इथं शेप्सवर क्लिक केलं, शेप्सवर क्लिक करून इथे सर्कल घेतलाय आणि याची साईज अशी लहान करून थोडं झूम करून आपण घेतलंय. अशी साईज लहान केली याची इथून आणि याला इथं सेट केलं. ओके, याला सेट केले. याचा कलर चेंज केला, जसं की ती दाखवतो मी. असंच आपण कलर चेंज केला एक कोणता पण, आणि सेम याची कॉपी केली आहे. कॉपी करून याला खालच्या साईडला ओढत आणलं असं इथे. परत एक कॉपी केली. अशा प्रकारे आपण हे सगळे जे काही नाव आहे त्याच्यासमोर आपण शेप्सच्या PNG ऍड केल्यात. आपण जे काही शेप्स आहेत ते आपण जे हाईड आहेत ते आपण ऑन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे जे काही शेप्स आहेत आपण ते ऍड केले. एवढ्या प्रकारे झाल्यानंतर आता जे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा संपर्क साधा म्हणून आपण एक नंबर ऍड केला, पण जो नंबर आहे तो प्रॉपर दिसत नाहीये. ओके, त्यासाठी आपण काय केलं, बॅकग्राऊंड एक शेप ऍड केला, जेणेकरून जे नंबर आहे ते पण हायलाईट होईल. तर अशा प्रकारे ही PLP फाईल आहे. आणि PLP फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करायचं आहे, टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं. आणि PLP फाईल पाहिजे असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट टाका सबस्क्राईब केल्याचा आणि खाली टाका ट्रॅक्टर PLP फाईल असं जरी टाकलं तरी चालेल, किंवा या व्हिडिओचा स्क्रीनशॉट जरी काढून टाकला मला सबस्क्राईब करून, तरी पण तुम्हाला लगेचच ही PLP फाईल भेटून जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचे, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे कमेंट करा. डिझाईन आवडली का ते पण सांगा. जर नसेल आवडली, काही चुका वाटत असेल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता, कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू असेल आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.